आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नवीन संच मान्यतेच्या निकषावर विधिमंडळात सरकारचा खुलासा 10 जुलै 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट अखिल ताबडतोब क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या सुधारित संच मान्यतेच्या शिक्षक मुख्याध्यापकांची संख्या निश्चित करण्याचे निकष नियमामुळे राज्यभरातील शाळा आणि शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निश्चित केली जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी खुलासा सादर केला आहे. सविस्तर पाहूया. नवीन निकष काय आहेत? शासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार शैक्षणिक सत्र 2024-25 पासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक आणि मुख्याध्यापकाची संख्या ठरवली जात आहे. यापूर्वी 61 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक असे प्रमाण होते. आता 76 विद्यार्थ्यांनंतर तिसरा शिक्षक अशा प्रकारे बदलण्यात आले आहे. म्हणजेच आता जास्त विद्यार्थी असल्याशिवाय अतिरिक्त शिक्षक मिळणार नाहीत. शिक्षकावर काय परिणाम? ह्या बदलामुळे राज्यातील सुमारे 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षकपदे शून्य झाल्याने त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप आमदारांनी केला होता. यावर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की हे दावे अंशतः खरे आहेत. येत्या 1ली ते 5वी RTEच्या निकषानुसार 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक आवश्यक आहे. नवीन नियमानुसार 16 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास पुढील पद मंजूर केले जाईल. मागील वर्षी मंजूर असलेल्या 3 शिक्षकांच्या पदांना 61 विद्यार्थ्यांपर्यंत संरक्षण दिले जाईल. येत्या 6वी ते 8वी जर ह्या गटात किंवा इतर कोणत्याही येत्यात 20 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर किमान 1 शिक्षक नक्कीच मिळेल. त्यामुळे कोणतीही शाळा शिक्षकविना राहणार नाही असे शासनाने स्पष्ट केले आहे. येत्या 9वी ते 10वी ह्या वर्गासाठीच्या निकषामध्ये शिथिलता आणण्याबाबत विचार सुरू आहे आणि शिक्षण संचालकांकडून या संदर्भात प्रस्ताव प्राप्त झाला आहे. आधार कार्डची अट आणि उच्च न्यायालयाचा निर्णय. सुधारित संच मान्यतेनुसार फक्त आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरली जात आहे. यामुळे अनेक शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतले आहेत. यावर शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की शिक्षण संस्थांमधील बोगस किंवा अतिरिक्त विद्यार्थी संख्या टाळण्यासाठी आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात आहे. तसेच उच्च न्यायालयाने या सुधारित संच मान्यतेला तात्पुरती स्थगिती दिली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाने काय उपाययोजना केली? नवीन संच मान्यतेमुळे बालकांच्या शिक्षणाचा हक्क, शाळांची उपलब्धता, शिक्षकांच्या नोकऱ्यांची सुरक्षितता आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सुधारित निकष रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता लागू करण्याची मागणी होत आहे. शासनाने यावर उत्तर दिले की 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी तत्कालीन अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार 15 मार्च 2024 रोजी सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहेत. या निकषामध्ये 19 सप्टेंबर 2024 आणि 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार काही सुधारणाही करण्यात आल्या आहेत. थोडक्यात शालेय शिक्षण विभागाने पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची पदे निश्चित करण्याचे नियम अधिक कठोर केले आहेत. यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती असली तरी शासनाने शाळा शिक्षकाविना राहणार नाहीत आणि आवश्यक तिथे किमान शिक्षक उपलब्ध असतील याची ग्वाही दिली आहे. आधार कार्डची अट आणि उच्च न्यायालयातील याचिका याबाबतही शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.